विचार करा ना तुम्ही. आणि लोकही मतदार एवढे भोगकंडी झाले आपले. 50,000 पगाराची माणसं शर्ट इन करून त्या चिकन घ्यायला लागले, आकड्याला मरायला लागले का चिकन वाचून तुम्ही. मी नगरचा आहे, जरा सांभाळून घ्या, मी थेट बोलतो. आता इला नगर झालं, पण अहमदनगर होतं. काना मात्रा उकार वेलांटी नसलेला स्वाभिमानी जिल्हा आहे आमचा अहमदनगर. आमच्या इकडं असं काही पत्र बित्र काही नसतं. पूर्वीला थेट आम्ही म्हणतो आयलो वर का सांगितलं नाही म्हणजे अशी पद्धत आहे आमच्याकडे. तर हा सगळा भोवताल, हा सगळा वर्तमान अशा पद्धतीने आपल्या समोर असताना आपल्या विचारांची तो बुलंद ठेवत तुम्ही मंडळी लिहिता, त्यामुळे फार भारी वाटतं. सगळे नाद करा, सगळे नाद करा, पण कवितेचा नाद अवघड असतो जरा, बरोबर ना. आणि आमच्या श्रीधर आंदोलनांनी फार सांगितलं, जर शहरात दम नसेल, ओलाव नसेल, तो वाहण्यात काय काम, काय मजा नाही. आणि सगळ्या जवळपास आता सगळ्या कवींची सुरुवात आहे ना प्रेम कवितेने होती नाही का. तिने माझ्याकडे पाहिले, मी तिच्याकडे पाहिले. तिने माझ्याकडे पाहिले, मी तिच्याकडे पाहिले. त्या पाण्यातच तिचे 2 आणि माझे 4 विषय राहिले. तीच माझी गुड मॉर्निंग, तीच माझी आफ्टरनून. माझी सारखी मला म्हणायची कधी करणार तिला सून. बरोबर ना. अशा सुरुवाती असतात. लग्न होतं, नंतर मग कवीचं लग्न होतं ना, होतं ना सर गेलेले सर होतं ना. आमची ज्या दाभोळकर सरांनी आमचा पिंड घडवला, ती ताई इथं बसलेली आहे, आम्ही त्यांची शिष्य आहोत. फार बरं वाटलं. आणि लोक महाराष्ट्रावर कुठे भेटली. अंधश्रद्धा बहुजन समाजाची बोकांडी बसलेली, त्याच्यावर मी सातत्याने प्रहार करत असतो. ते भागात इन्सुलीमध्ये केलं. दाभोळकर सर होते आणि त्यांची पुढची पिढी सुद्धा काम करते. तर कवीचं लग्न होतं. इंदुरीकर सारखा कार्यक्रम मुळात मुद्द्यावर सोडला तुम्हाला मी. मग कवी काय म्हणतो, कितीही चिकण्या पुरी पाहिला तरी घराकडेच वळतात पाय. कितीही चिकण्या पुरी पाहिला तरी घराकडेच वळतात पाय. कारण आपलीच बायको असते, आपलीच ऐश्वर्या काय. शिलाला म्हणावं हाय, शेमेलीला म्हणावं पाय, म्हणून मी तर ऑलरेडी बदनामच आहे. अशी परिस्थिती असते ना. कालच तिच्या घरच्या आरशाने कंटाळून आत्महत्या केली. बघा कवी जोरदार कविता असतात. कालच तिच्या घरच्या आरशाने कंटाळून आत्महत्या केली, कारण तिला पाहण्यातच त्याची आखी जवानी वाया गेली. कवितेत शब्द फार साधे सोपे सहजतेने आले पाहिजे, असं आमच्या वंशज सर करतात. साधे सोपे शब्द त्या काळजातून निघावे, ते त्या काळजाला मिळावे. बरोबर ना. एका कवी संमेलनात मी अध्यक्ष होतो. त्यांनी एक कवी उठला आणि म्हटलं, छोटी 32 पानाची कविता आहे माझी. लोकांनी घेऊन टाळा वाजवायचा. बरोबर नाही. तिला वाटायचं आपलं सगळं जगा वेगळं असायला हवं. तिला वाटायचं आपलं सगळं जगा वेगळं असायला हवं, पण मला वाटायचं आपलं एक वेगळं जग असायला हवं. साधं लिहू ना, सहज लिहू ना. मग काय करतो, एवढं अवघड कविता लिहायच्या, अवघड कादंबरी लिहायच्या. आणि मग ते सांगळे सरांसारख्या काही त्यांच्याकडे वशिले मिशन चालत नाही, त्यांच्याकडे दर्जा चालतो मला माहिती. मग सांगळे सरांसारखे इतर काही मंडळी असतील, त्यांच्या वशीला लावायचा, ते अभ्यासक्रमाला लावायच्या. आणि मग अभ्यासक्रमाला लावल्यानंतर इथं सगळे शिक्षक असतील तरी मी माफी मागून म्हणतो, मग 80,000चे 1 लाखाचे टिंब लोक त्याच्यावर ठेवायचे शिकवायला. आणि मग त्याच्यावर 5 मार्काचा प्रश्न विचारायचा. कशाला उद्योग करतात. कविता काळात उतरली पाहिजे ना. अजून हे लाल शिकवलं आपल्या काळातून जातो का, नाही जात ना. म्हणून साधं लिहिलं की ते समाजापर्यंत पोहोचतं. साध्या सोप्या शब्दात समजेल अशा भाषेत लिहिलं तर. एका तळ्यात होते 3 बदके, टाकून खायची का. कुठल्याही ज्येष्ठ कवीवर हे करत नाही, परंतु बोलण्याच्या ओघात त्या गोष्टी येत असतात. कसं हे सहजतेला जटिलतेचा स्पर्श झाला ना, चांगल्या कविता, चांगलं साहित्य विद्यापीठी व्यवस्थेत बळी दिलं जातं. नुसतं अभ्यासक्रमाला लावून त्याच्यावर परीक्षा घेऊन त्याच्यावर प्रश्नोत्तर काढून कविता साहित्य लोकोत्तर होतं का, त्याला राजश्री लाभतो का, अजिबात नाही, अजिबात लाभत नाही. आता हे तुमच्या वीरप्पननी गाणं म्हटलं, काळ जाते ना. वीरप्पन भरायला कुठलं गाणं म्हणणार माहिती का. गाणं त्यांची ओळख आहे. गाणं ही त्यांची ओळख आहे. पाणी आणायला जाऊ का नको, काय ते पत्रात देवा सांगायला लागते. अरे ज्या मासाच्या गोळ्याला 10-12 दिवसाचं, ज्या मासाच्या गोळ्याला फुटपाथवर फेकून दिलं होतं, त्या माणसानं पुढे 30 वर्ष कविता लिहिली, त्या माणसाला पद्मश्री मिळाला, तोच माणूस पुढे नारायण सुरे झाला. खूप गोष्ट
काळजातून समाजासाठी जे शब्द येतात ते लोक उचलून टाकतात. बरोबर का नाही? टलटल रोडमध्ये येत, बरोबर नाही? अशा पद्धतीने तुम्ही मंडळी लिहिताय, फार भारी वाटलं. आमचे आतकरी साहेब आहेत, आता अनेक कविता ऐकल्या. ती बालकवयित्री जी आली लोणावळ्याहून, आमची ऋतुजा आहे, ऋतुजा टेमकरच ना. हे सगळे मंडळी जाणीवपूर्वक आपला भोवताळ टिपण्याचं काम करतात आणि मेंदूची मशागत करण्याचं काम करतात, डोकी नांगरण्याचं